इयत्ता चौथी. विषय मराठी बालभारती. पाठ 18वा. जननायक बिरसा मुंडा. स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांची येथील उलीहातू या गावी झाला. आ. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? उत्तर. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. ई. बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टींत विशेष रस होता? उत्तर. संगीत व नृत्यकला या गोष्टींत बिरसा मुंडा यांना विशेष रस होता. ई. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? उत्तर. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. उ. बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? उत्तर. बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब बहाल केला. प्रश्न दुसरा. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. अ. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. आ. 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ई. बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. प्रश्न तिसरा. वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. उत्तर. रस असणे, रुची असणे, आवड असणे, असंतोष निर्माण होणे, चीड निर्माण होणे, कारावास ठोठावणे म्हणजेच तुरुंगवासाला पाठवणे. 4. संकल्प करणे, एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे, टिकाव लागणे, टिकणे, वीरगती प्राप्त होणे, देशासाठी लढताना मरण येणे. प्रश्न चौथा. जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले? अ. महात्मा मोहनदास करमचंद गांधी व ज्योतिबा फुले यांना. आ. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना. ई. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना. ई. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना. उ. क्रांतिसिंह नाना पाटील यांना. उ. लोकनायक जयप्रकाश नारायण यांना. प्रश्न 5वा. पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा. 1. 15 नोव्हेंबर 1875 बिरसा मुंडा यांचा जन्म. 2. 1894 बिहारमध्ये भीषण दुष्काळ. 3. 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा. 4. 1897 बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी लढाया केल्या. 5. 1898 नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारी शहीद. 6. 1900 बिरसा मुंडा आदिवासींना मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याचा हल्ला. 7. 9 जून 1900 बिरसा मुंडा यांना कारागृहात वीरगती प्राप्त झाली.